नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज आणि आज आमच्या हाती लागली आहेत एक धक्कादायक आणि संतापजनक घटना, जिथे कायद्याचे संरक्षकच कायदा भंग करताना आढळले। कल्हार पोलिसांच्या वाहनाने 3 वाहनांना दिलेल्या धडकेत फक्त वाहनांचं नुकसान झालं नाही, तर लोकशाहीवरच एक प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। मद्यप्राशन, धमक्या आणि नागरिकांना गप्प बसवण्याचे प्रयत्न या घटनेला वेगळंच वळण देतात। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। कल्हार ग्रामीण पोलिसांचं एक वाहन भरधाव वेगाने आल्यामुळे अर्जुननगर बस स्टॉप जवळ मोठा अपघात घडला। या वाहनाला धडक दिल्यानंतर दुसऱ्या 2 वाहनांनाही त्याचा जबरदस्त फटका बसलाय। वाहनांच्या नुकसानामुळे संतप्त झालेल्या वाहन चालकांनी पोलिसांचं वाहन अडवलं। यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकही घटनास्थळी धावलेत। दारूचा वास डुलणारे पोलीस आणि तिथेच पोलिसांच्या गाडीमधून बिअरची बाटली बाहेर काढल्याचा व्हिडिओही समोर आलाय। गाडीत दारू सांडलेली आहे, त्या गाडीला पण त्याने ठोकलं। 40-50च्या स्पीडनं होती, स्पीड करून गाडी एरविन गाडी। मी इथं स्टॉपवर उभा होतो, मला सगळं दिसलं। आम्ही अर्जुननगर वरून अमरावतीकडे जात असताना पोलिसांची एक गाडी आली आणि आम्ही अर्जुननगर वरून अमरावतीकडे टर्न घेत असताना त्या गाडीने भरपूर जोरदार धडक दिली आणि त्या गाडीने धडक दिल्यानंतर एकदम जागेवर ब्रेक मारला। त्यामुळे मागे जी येणारी बोलेरो पिकअप होती, त्या बोलेरो पिकअपने त्या गाडीला धडक दिली। त्यामुळे त्या बोलेरो मध्ये बसलेल्या लोकांना भरपूर जखम वगैरे झाली आणि जे आपले कर्मचारी होते, जे गाडी चालवत होते, त्या कर्मचारी जेव्हा आम्ही म्हणजे पाहिलं तिथे जमा झालेल्या लोकांनी जेव्हा आम्ही पाहिला उतरून, तेव्हा ते कर्मचारी म्हणजे दारूच्या नशेत दिसले आणि त्यांच्या गाडीत सुद्धा म्हणजे दारूचा स्मेल वगैरे येत होता आणि त्या गाडीत फुटाणे वगैरे सांडलेले होते। नागरिकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला असताना काही जणांनी थेट 112 वर कॉल केला आणि गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी घटनास्थळी दाखल झाले। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून माहिती घेतली असता असे समजले की पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी भरपाईची ठाम मागणी केली। हमारी गाड़ी की भरपाई होना, हमारा हुआ बहुत नुकसान, हमारा नुकसान कितना कैमरा अभी हमारा नुकसान भर गए। गाडगेनगर पोलिसांनी संतप्त नागरिकांपैकी 2 जणांना पोलीस व्हॅनमध्ये बसून थेट पोलीस स्टेशनला नेलं। दुसरीकडे ज्यांची वाहने धडकली होती त्यांना तक्रार देण्यास सांगितलं गेलं। पोलीस वाहनातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं खरं, परंतु अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेत। यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया देत आपली बाजू स्पष्ट केली। मी पोलीस हवालदार मंगेश रवराडे, पोलीस स्टेशन कल्हारला नेमणूक आहे माझी आणि माझ्यासोबत ASI प्रमोद माहुलकर आहेत। आम्ही पोलीस स्टेशन कल्हारवरून निघालो, म्हणजे आलो होतो, मी अमरावतीलाच होतो आणि हे पोलीस स्टेशन कल्हारमधून आपलं SP ऑफिसमधून आम्हाला स्टेशनरी आणि कम्प्युटर वगैरे घ्यायचे होते, तर त्याच्यासाठी आलो होतो आणि स्टेशनरी कम्प्युटर घेतलं आणि आम्ही निघालो पोलीस स्टेशनला जायला। तर अर्जुननगर फाट्यावर आम्ही जसं ब्रेकरवर आलो, तर ब्रेकवर आल्याबरोबरच आम्हाला पाठीमागून धडक मारली गाडीने। त्यानंतर 2-3 गाड्यांची आपसात धडक झाली आणि त्यानंतर पब्लिकनी इश्यू केला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही पोलीसवाले सर्व दारू पिऊ नये आणि तुमच्यावर कारवाई करावी लागते, म्हणून आम्ही आता मेडिकल करायसाठी अमरावतीला आलेलो। आमचं दारूचं पण मेडिकल करण्यात यावं अशी माझी विनंती आहे आणि पुढची कारवाई जी असणार ती करण्यात यावी। SP ऑफिसमधून आम्ही प्रिंटर वगैरे घेतल्या, खूप सारी पब्लिक जमा झाली होती आणि आम्ही गाडी काढून म्हटलं पोलीस स्टेशनला चला। दारू पिलेला आहे, जसं नागरिक आहे की पोलीसवाल्यांनी धडक दिली, त्यावर विचारत आहे मी का नेमकं नाही, त्यांनी इश्यू केलेलं आहे, पोलिसांनी पब्लिक स्वतःच ते इश्यू केलेलं आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच नाही। मेडिकल करा। हा जो व्यक्ती आहे आता सध्या पिऊन आहे, सध्या त्यानंच ते पिली आमच्यासाठी। मी तर तिथं तुम्हाला वाच घ्या, पत्रकार लोक घ्या वा। काय प्रकार घडला नेमका त्यावेळेस? नेमका म्हणजे खूप गर्दी झाली, लोकांनी पोलिसाला दोषी ठरवलं नेहमीप्रमाणे। पोलीसची गाडी आहे, इश्यू मोठा केला। परंतु येथे प्रश्न उपस्थित होतात की जर धडक देणारं वाहन खासगी असतं तर पोलीस तितक्याच सौम्यपणे वागले असते का? ज्याने गाडीत दारू असल्याचे पुरावे समोर आणलेत त्यालाच अटक का केली गेली? सदर घटनास्थळी 2 इसम हे देखील पब्लिकला भडकावत होते आणि आम्हाला आमचं काम व्यवस्थित करू देत नाही, म्हणून त्यांना सुद्धा इथे चौकशी कामी आणलेले आहे। त्यातील एक इसम हा दारू पिल्याचा संशय आहे, त्याला सुद्धा वैद्यकीय तपासणीला पाठवले। पोलिसांनी नागरिकांवरच धमकीचे सूर का लावले? ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा संतप्त लोकांवर ओरडणं का पसंत केलं?
या सगळ्या गोष्टींनी नागरिकांमध्ये खळबळ माजवली आहे आणि पोलिसांची विश्वासार्हता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणून ठेवली आहे. ही घटना केवळ अपघातापुरतीच मर्यादित नाही, तर ती एक संपूर्ण यंत्रणेच्या जबाबदारीवर बोट ठेवते. पोलिसांनी नियम मोडल्यावर कारवाई केली जाईल का, मद्यप्राशनाचा आरोप तपासला जाईल का आणि नागरिकांच्या न्यायास मागणीला उत्तर मिळेल का, याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे.